चला तर मैत्रिणींनो, आज आपण घरगुती स्वीट कॉर्न सूप पाहणार आहोत. यासाठी साहित्य लागणार आहे एक मोठी वाटी मक्याचे दाणे, गाजर, हिरवी शिमला मिरची, फ्रेंच बीन्स, कांदा. इथे मी एक हिरवी मिरची घेतली आहे, अर्धा इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळी, हिरवी कांद्याची पात. सर्व भाज्या पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून अतिशय बारीक कापून घ्यायचे आहे. सर्व भाज्या बारीक कापून घेतल्या आहे. सोबतच लागणार आहे 2 चमचे बाजरीचे पीठ, त्यानंतर मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ. अर्धी मक्यांची दाणे तसेच ठेवून बाकीच्या दाण्यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि एका बाउलमध्ये काढून ठेवायची आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धा टेबलस्पून शेंगदाणा तेल घालून बाजरीचे पीठ भाजून घ्यायचे आहे. हे बाजरीचे पीठ आपण स्लरीसाठी वापरणार आहोत सूपमध्ये. बाजरीचे पीठ छान भाजले गेले आहे. या पिठाला बाजूला काढून ठेवूया. आता जाड बुडाच्या भांड्यामध्ये अर्धा टेबलस्पून बटर घालायचे आहे. त्यामध्ये सर्व भाज्या हलक्या परतून घ्यायच्या आहे. सुरुवातीला आले, त्यानंतर लसूण. येथे मी एक हिरवी मिरची घातली आहे. तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल. त्यानंतर बारीक कापलेला कांदा, गाजर, फ्रेंच बीन्स घालायचे आहे आणि हलके परतून घ्यायचे आहे. शिमला मिरची आणि मक्याचे दाणे शेवटी घातले आहे आणि परतून घेतले आहे. सर्व भाज्या छान परतल्यानंतर यामध्ये 1 लिटर एवढे पाणी मी घातले आहे. दोन ते 4 मिनिटांनंतर पाण्याला उकळी येते. यानंतर यामध्ये बारीक केलेली मक्याची प्युरी घालायची आहे. परत 2 ते 4 मिनिटांनंतर वर आलेला हा पिवळा फेस चम्मचच्या साहाय्याने बाजूला काढून घ्यायचा आहे. याप्रमाणे सूप आता क्लिअर दिसत आहे आणि रंगही सुंदर आलेला आहे.
आता सूपाला थोडासा घट्टपणा येण्यासाठी आपण येथे बाजरीच्या पिठाची स्लरी वापरली आहे. यासाठी मी 2 टेबलस्पून बाजरीचे पीठ भाजून घेतले आहे आणि याची स्लरी बनवून घेतली आहे. थोडेसे पाणी घालून फेटून घेतले आहे आणि सूपमध्ये घातले आहे, जेणेकरून खूप जास्त नाही, थोडेसेही घट्टपणा आपल्याला हवा आहे. त्यामुळे मी बाजरीचे पीठ घेतले आहे आणि अतिशय हेल्दी असे सूप तयार होते. बाजरीच्या पिठाची स्लरी घातल्यानंतर परत 2 ते 3 मिनिटे उकळल्यानंतर सूपाला छानसा घट्टसरपणा आला आहे आणि यामध्ये मिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. परत 2 ते 3 मिनिटे छान उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता सूपाची क्वांटिटी कमी झाली आहे, म्हणजेच सूप आता छान घट्टसर झाले आहे. यामध्ये कांद्याची पात घालायची आहे आणि सूप सर्व करायचे आहे. अतिशय चवीला उत्तम लागते. सर्वांनी करून पाहावे.